हे आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं किचन। या ठिकाणी रोज 60,000 पेक्षा जास्त लोक प्रसादाचा आस्वाद घेतात। मी आलेलो आहे शिर्डीमध्ये श्री साईबाबांच्या चरणी। श्री साईबाबा ट्रस्ट शिर्डी यांच्यातर्फे अनेक समाज कार्य केलं जातं, त्यापैकी एक अन्नदान श्रेष्ठ दान, जी साईबाबांची शिकवण आहे त्यामधलंच एक। आणि म्हणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रसादालय चालवलं जातं। रोजच्या रोज मोठ्या प्रमाणामध्ये ताज्या भाज्या येतात, त्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवल्या जातात, जेणेकरून त्या चांगल्या राहू देत। या ठिकाणी तासाला 6,000 ताटं धुतली जातात, तेही ऑटोमॅटिक पद्धतीनं। 3,000 लोकांसाठी लागणारे पदार्थ तयार केले जातात, आधीपासून जास्त पदार्थ तयार केले जात नाहीत। इथंच सोलार पॅनलवर कुकर सुद्धा चालतो मोठ्या प्रमाणामध्ये। या ठिकाणी सगळं धान्य व्यवस्थित निवडून पाकडून ठेवलं जातं, स्वतःच ते सगळे मसाले सुद्धा तयार करतात। या ठिकाणी अनेक भक्त श्रमदान करण्यासाठी सुद्धा येत असतात। ही आहे मी पाहिलेली सगळ्यात मोठी गिरणी। या ठिकाणी रोज 35 ते 40 क्विंटल धान्य दळलं जातं। आता आपण जाऊया चपाती करतात त्या ठिकाणी। रोज ते 30-40 हजार लोकांसाठी इथं चपाती तयार केल्या जातात, तेही मॅन्युअल पद्धतीनं। या ठिकाणी मशीनवर सुद्धा चपात्या होतात। श्री साईबाबा ट्रस्टमुळे अनेक लोकांना इथं जॉब सुद्धा मिळाला आहे। हे सगळे पदार्थ आणि त्याचं रॉ मटेरियल लॅब मध्ये चेक केलं जातं आणि मगच विशेष बैठक व्यवस्था आणि विशेष थाळीसाठी 50 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात। यामध्ये 2 भाज्या, आमटी, भात, एक स्वीट, पापड सुद्धा असतं। आणि हे आहे मोफत अन्नछत्र। या ठिकाणी आरोचं पाणी वापरलं जातं। सणासुदीच्या काळामध्ये लाखोंमध्ये इथं भक्त भेट देत असतात आणि या प्रसादाचा आस्वाद घेतात। श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे अनेक समाजकार्य केले जातं, त्यापैकी हे एक उत्तम काम।